या जीवनामध्ये किंवा या जगामध्ये एकच सत्य आहे, ते म्हणजे स्वार्थ. स्वार्थ हेच सत्य आहे असं मी जेव्हा सांगतो त्यावेळेला तुम्हा सर्व लोकांना आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. कारण आतापर्यंत आपण ऐकत आलो की स्वार्थ हा सर्वात वाईट, स्वार्थ सर्वात अनिष्ट, आणि मी तर सांगतो स्वार्थ हेच सत्य म्हणून. मी याची सांगड कशी घालायची? जीवनविद्या असं सांगते की स्वार्थ असं आपण ज्याला म्हणतो त्याला स्वार्थ या शब्दाचा अर्थ आपण पहिला समजावून घेतला पाहिजे. स्व अर्थ म्हणजे स्वार्थ, स्व अर्थ म्हणजे स्वार्थ. म्हणजे आपल्या ठिकाणी जो स्व आहे, या स्व या शब्दापासूनच शिव हा शब्द आला. आपण म्हणतो की नाही, स्व स्व याच्यापासूनच शिव हा शब्द आला. आणि आपण स्वयंभू म्हणतो कारण हा जो स्व आहे हा स्वयंभू आहे, हे लक्षात ठेवा. हा स्व स्वयंभू आहे आणि म्हणून आपण त्याला शंभू म्हणतो. बऱ्याच लोकांना माहित नाही शिव आणि शंभू. तर शिव आणि शंभू इथेच, तो कुठे लांब नाही, इथेच. आणि हा जो स्व आहे हा स्व म्हणजे शिव, हा स्व स्वयंभू आहे म्हणून तो शंभू आहे. आता हा जो स्व आहे त्याच्यामध्ये सर्व अर्थ आहे. सर्व अर्थ ज्याला आपण म्हणतो ना, तो सर्व अर्थ या स्व मध्ये आहे. आणि या स्वबद्दल आपल्याला काहीही ज्ञान नसतं, ही मानव जातीची खरी शोकांतिका आहे. की ज्याच्यामध्ये सर्व अर्थ भरलेला आहे त्याच्याबद्दल आपल्याला काहीही माहिती नाही, इतकं अज्ञान आपल्याला आहे. मग आपण सुखी कसे होणार? आणि आपण संसार तरी काय करणार? आपण प्रपंच काय करणार? आपण परमार्थ काय करणार? आपण जीवन काय जगणार? जो प्रमुख आहे त्याच्याबद्दलच अज्ञान, जो प्रमुख आहे त्याच्याबद्दलच अज्ञान. मग सगळं बाकीचं सगळं चुकतच जातं. म्हणून हा जो स्व आहे हा स्व फार महत्वाचा आहे. आणि हा जो स्व महत्वाचा आहे त्याच्यामध्ये फार मोठा अर्थ भरलेला आहे. आणि म्हणून स्व अर्थ स्वार्थ. आता हा जो स्वार्थ आहे म्हणजे याचा अर्थ काय की हा जो आपला जो स्व आहे तो आपल्या दृष्टीने आपल्याला अत्यंत महत्वाचा आहे. आपलं जे सगळं जे चाललेलं आहे ते स्वसाठी चाललेलं आहे. आपलं जे सर्व जीवन चाललेलं आहे ना, धडपड, खटपट, लटपट, हे सर्व जे चाललेलं आहे ते या स्वसाठी चाललेलं आहे. आणि हा जो स्व आपल्या ठिकाणी नांदतो तो स्व इतका महत्वाचा आहे की त्याला जर तुम्ही वजा केलं तर काही उरत नाही. त्या स्वला जर वजा केलं तर काही उरत नाही, सर्व शून्य होतं. असा हा जो स्व, त्या स्वच असा स्वभाव आहे, स्वभाव म्हणतो बरं का, त्या स्वचा असा स्वभाव आहे की तो स्व सर्वात प्रेम करतो स्ववर. मी काय म्हणतो ते लक्षात आलं की नाही? हा जो स्व आहे हा सर्वात प्रेम करतो तो स्ववर, आणि बाकीच्यावर प्रेम करतो तो त्या स्वतून. मला वाटतं तुमच्या टाळक्यात शिरते की नाही मला माहित नाही. हा जो स्व आहे मग त्याला तुम्ही आत्मा म्हणा, जीव म्हणा, शिव म्हणा, शंभू म्हणा, काही म्हणा,
पण तिथे एक तत्व आहे, तिथे तत्व साध्या भाषेत बोलायचं म्हणजे चैतन्य तत्व. हे जे चैतन्य तत्व जे आहे, इंग्लिशमध्ये त्याला आपण काय म्हणतो, लाईफ. इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण, लाईफ. हे जे लाईफ नावाचं जे तत्व आहे, यू आर द सन ऑफ इन्फिनिट लाईफ विच नोज नो एंड अँड यू आर द चाइल्ड ऑफ एटर्निटी. लाईफ इज इनडिस्ट्रक्टिबल, सेल्फ रिन्यूइंग and eternal, and is the reality of all men. You live forever because your life is God's life. असं एके ठिकाणी डॉक्टर मर्फी म्हणतात. ह्याच्यामध्ये लाईफ हा जो शब्द आहे हा महत्वाचा आहे. हा जो लाईफ आहे त्याला साध्या भाषेमध्ये आपण जीव म्हणतो. साध्या भाषेत जीव असं आपण म्हणतो. ह्या जीवाचं मूळ स्वरूप जे आहे ते शिव आहे. शिवाचं मूळ स्वरूप आहे ते ईश्वर आहे आणि ईश्वराचं मूळ स्वरूप आहे ते परमेश्वर आहे. अशी त्याची लिंक आहे. पण सध्या आपल्याला तो विषय बघायचा नाही. तर हा जो स्व आहे म्हणजे शिव आहे म्हणजे जीव आहे, हा आपल्या ठिकाणी नांदतो आणि या जीवाचं प्रेम त्याच्या स्वतःवरच आहे. आणि हे तुम्हाला आश्चर्य वाटेल, 4000 वर्षापूर्वी याज्ञवल्क नावाचा एक ऋषी होऊन गेला, त्याने सांगितलं. बघा, याज्ञवल्क नावाचे ऋषी 4000 वर्षापूर्वी होऊन गेले. म्हणजे आपली संस्कृती, भारतीय संस्कृती ही किती प्राचीन आहे आणि किती सुंदर आहे, किती गोड आहे, किती अद्भुत आहे आणि किती मौल्यवान आहे, ह्याची कल्पना भारतीयांनाच नाही तर इतरांना कुठून असणार. आमच्या भारतीयांनाच याची जर कल्पना नाही तर ती इतरांना कुठून असणार. आणि म्हणून आम्ही आमची भारतीय संस्कृती सोडतो आणि पाश्चात्य संस्कृती घेतो. हाय फाय, राम राम गेलं. आपण पूर्वी काय म्हणायचं, राम राम. आता आपण विठ्ठल विठ्ठल म्हणतो. नामधारक म्हणतात काय, विठ्ठल विठ्ठल. आणि काही पूर्वीचे राम राम म्हणायचे. आता हाय फाय. म्हणजे भारतीय संस्कृती इतकी श्रेष्ठ आहे हे मला सांगायचं. आणि हे सांगायला मला किंचितही डर वाटत नाही. हे मी अभिमानाने सांगतो. तेव्हा ही जी भारतीय संस्कृती आहे 4000 वर्षापूर्वी, म्हणजे ज्या वेळेला इंग्लंडमधले लोक विवस्त्र राहत होते, अमेरिकेमधले लोक काय करत होते ते आपल्याला माहित पण नव्हतं, पण ते तसंच काहीतरी करत होते. आताचे नव्हे, त्यावेळेचे. हे मी काय सांगतो आहे, 4000 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतो आहे की ज्या वेळेला याज्ञवल्क्य ऋषीने हा सिद्धांत सांगितला की माणूस हा स्वतःवर प्रेम करतो आणि स्वतःतून तो इतरावर प्रेम करतो. काल मी काही उदाहरण दिलं. बायको नवऱ्याला आवडते जोपर्यंत बायको नवऱ्याला अनुकूल असते तोपर्यंत. ती प्रतिकूल झाली की नवऱ्याला आवडत नाही. बायकोला नवरा आवडतो जोपर्यंत तो अनुकूल आहे तोपर्यंत. प्रतिकूल झाला की नवरा आवडेन असा होतो. आपण वर्तमानपत्रामध्ये वाचतो की मुलाने आईला ठार मारलं, तर दुसऱ्या वर्तमानपत्रामध्ये येतं दुसऱ्या दिवशी आईने मुलाला ठार मारलं. भावाचं तर काय बघायलाच नको. आणि अशा तऱ्हेने आपण जर पाहिलं तर आपल्याला असं दिसून येईल की जीवनामध्ये
हे सर्व जे चाललेलं जे आहे त्याचं कारण एकच की आपण हे सर्व जे काही करत असतो ते आपण आपल्या वर प्रेम करणाऱ्या जीवातून आपण हे करत असतो. आणि म्हणून जे आपल्याला अनुकूल आहेत ते आपल्याला आवडतात, जे प्रतिकूल आहेत ते आपल्याला आवडत नाहीत, जे आपला अपमान करतात ते आपल्याला आवडत नाहीत, जे सन्मान करतात ते आपल्याला आवडतात. हे सर्व ठिकाणी चाललेलंच आहे. यामध्ये कोणाला दोष देण्याचं कारण नाही, कारण तो जीवाचा स्वभाव आहे. तो जीवाचा स्वभाव आहे. स्वभाव आहे हे जरा अंडरलाईन करायचं. कळलं की नाही? प्रत्येक जीवाला असंच वाटतं. जगातील प्रत्येक जीवाला असंच वाटतं की सगळ्यांनी मला अनुकूल व्हावं. कळलं की नाही? असं प्रत्येकाला वाटतं. आणि तो अशा तऱ्हेने आपला जो स्व अर्थ आहे म्हणजे स्वार्थ तो साधण्याचा प्रयत्न करत असतो. हा जो स्वार्थ साधण्याचा जो प्रयत्न करतो त्याच्यातून निर्माण होतो तो अनर्थ. त्याच्यातून निर्माण होतो तो अनर्थ. त्याचं कारण का? त्याचं कारण असं की हा जो स्वार्थ साधण्याचा त्याचा जो प्रयत्न आहे तो चुकीच्या दिशेने आहे. तो चुकीच्या दिशेने आहे. आणि चुकीच्या दिशेने त्याचा प्रयत्न असल्यामुळे त्याचं जीवन जे आहे हे संपूर्णपणे दुःखमय होतं, संकटमय होतं, आपत्तीमय होतं. आणि म्हणून स्वार्थ असा आपल्याला साधता आला पाहिजे की ज्याने आपलं जीवन सार्थ होईल, परार्थ साधला जाईल आणि परमार्थ सिद्ध होईल. मी काय बोललो ना ते पुन्हा एकदा सांगतो. आपण स्वार्थ असा साधला पाहिजे की जेणेकरून आपलं जीवन सार्थ झालं पाहिजे, आपल्याला परार्थ साधता आला पाहिजे आणि परमार्थ सिद्ध झाला पाहिजे. अशा कौशल्याने, अशा हुशारीने, असं ज्ञानपूर्वक आपल्याला आपला स्वार्थ साधता आला पाहिजे. वामनराव हे काय सांगता तुम्ही? हे आमच्या काही सगळं डोक्यावरून जाते हो. नाही नाही, सगळं डोक्यात जाणार आहे. डोक्यात घालवणं हा मी माझा म्हणजे हात खंडापटला तरी चालेल. गंमत अशी आहे की आज आपलं जर जीवन आपण जर पाहिलं तर आपल्याला दिसून येईल की प्रत्येक माणूस हा आपला स्वार्थ साधण्यासाठी प्रयत्न करत असतो. आणि ही गोष्ट जग जाहीर आहे, त्यात लपून ठेवण्यासारखं काही नाही, प्रत्येकाला हे ठाऊक आहे. हा जो स्वार्थ साधण्याचा प्रत्येकजण जो प्रयत्न करतो तो प्रयत्न चुकीच्या दिशेने असल्यामुळे तो अनर्थाला कारणीभूत ठरतो. आणि तो जर योग्य दिशेने असेल तर तो जीवन सार्थ करतो, परार्थ साध्य करतो आणि परमार्थ सिद्ध करतो. म्हणून याच्यासाठी आज आपण ज्या पद्धतीने स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करतो ती पद्धत काय ते आपण प्रथम समजावून घेऊया. ती पद्धत म्हणजे इतरांचं काय वाटेल ते हो, इतरांचं वाटोळं झालं तरी चालेल, इतरांचं मला काही देणं घेणं नाही, मला इतरांची पर्वा नाही, मी फक्त माझं पाहणार, मी सुखी कसा होणार याचा विचार मी करणार आणि मी सुखी होण्यासाठी जे काही करता येईल ते मी करेन. ह्या पद्धतीने आपण जीवन जगण्याचा प्रयत्न करतो.
ह्याच्यातून निर्माण काय होतं? संघर्ष निर्माण होतो. का प्रत्येकजण हेच करतोय, प्रत्येकजण हेच करतोय. आता प्रत्येकजण हेच करत असताना प्रत्येकजण दुसऱ्याला दोष देतोय. का हो, तो माणूस इतका स्वार्थी आहे आणि हा मोठा परमार्थी आहे. अहो, जगामध्ये प्रत्येक माणूस स्वार्थी आहे. कोणी कोणाला दोष द्यायचा? कासया मी वानू अनेकांचे दोष, मज काय त्यांचे उणे असे, असं तुकाराम महाराज म्हणतात. इतर स्वार्थी आहे असं म्हणण्यात काही अर्थ नाही. प्रत्येकजण स्वार्थी आहे. अगदी पूर्वी काळ, इतिहास कालापासून ते आजतागायत आणि भविष्यात प्रत्येकजण स्वार्थी आहेच. प्रश्न असा आहे, हा स्वार्थ साधण्याची जी तरा आहे, जो प्रकार आहे, जी पद्धत आहे, ती योग्य आहे का अयोग्य आहे? एवढाच प्रश्न आहे. हा प्रश्न एकदा सुटला की संसारामध्ये सार आहे, संसारामध्ये सुख आहे, संसारामध्ये आनंद आहे, हे तुमच्या ध्यानात येईल. आणि ह्याच्यासाठी हा विषय घेतलेला आहे. प्रत्येकाला वाटतं लोकांनी मला मान द्यावा, माझा सन्मान करावा, माझं कौतुक करावं, मला चांगलं म्हणावं, माझ्याशी चांगले संबंध ठेवावेत. हे वाटतं की नाही? हे कोणाला वाटतं? प्रत्येकाला वाटतं. हे प्रत्येकाला वाटतं. पण ते जे वाटणं आहे ना, त्या वाटण्याला दिशा चुकीची देतो. त्या वाटण्याला दिशा चुकीची देतो, म्हणून सगळं चुकीचं होत जातं. आणि म्हणून जीवनविद्या असं सांगते, तुला जे वाटतं ते तू इतरांना देण्याचा प्रयत्न कर, की तुझा प्रश्न सुटला. किती सोपं आहे? ह्याच्यापेक्षा सोपं काय आहे का? तुला काय वाटतं बघा, अगदी प्रामाणिकपणे सांगा. प्रत्येक मनुष्याला वाटतं की नाही दुसऱ्यांनी मला मान द्यावा? वाटतं की नाही? प्रत्येकाला वाटतं. तुम्हाला वाटतं की नाही? वाटतं. मग सोपं आहे, तुम्ही दुसऱ्यांना मान द्या की तो तुम्हाला मान देणार. किती सोपं आहे. हा, तुम्ही तर दुसऱ्यांचा अपमान केला तर तो काय तुमचा सन्मान करणार आहे? म्हणून मी सांगतो, एक लक्षात ठेवा, हे जग आहे ना, हे जग म्हणजे एक आरसा आहे. हे जग आहे ना, हे जग म्हणजे एक आरसा आहे. आता आरशामध्ये तुम्ही तोंड दररोज बघता, बघत नसाल तर बघा, पण मला माहिती आहे बघता. म्हणजे कोणी बघता ना. माझ्याकडे एक महाराज आले होते अमरावतीचे. ते मुंबईत आले होते आणि मुंबईतल्या एका नामधारकांनी त्यांना माझ्याकडे आणलं. अमरावतीचे महाराज. आणि ते आमच्या हॉलमध्ये ते बसले होते. आणि आम्ही जिथे बसलो होतो तिथे समोरच एक कवड होतं आणि त्या कवडाला मोठा आरसा होता. ते महाराज त्या कपाटात त्या आरशाकडे बघून स्वतःकडे बघत होते. पुन्हा पुन्हा स्वतःचकडे बघतात त्या आरशात बघून. मी राहिलो बाजूला. आता हे महाराजांची ही जर तरा, तर इतरांचं काय? त्या सांगायचा मुद्दा असा की आरशामध्ये कोण बघत नाही असा माणूस विरळा. म्हणजे शोधून सापडणार नाही. अगदी संन्यासी जरी झाला तरी तो सुद्धा आरशात बघणार. आणि ते काही वाईट आहे असं मला म्हणायचं नाही. अहो, आपलं तोंड आरशात बघायचं आहे तर कोणी बघायचं? काय दुसरे बघणार आहेत? असो, आरसा म्हटला की आपण त्या आरशाकडे जेव्हा पाहतो तेव्हा आपण जे करतो ते तो करतो. बघा, आपण जे करतो ते त्या आरशातलं प्रतिबिंब. आपण बिंब आणि आरशातलं प्रतिबिंब. आपण जे करतो ते प्रतिबिंब करीत असतं. आरशातलं प्रतिबिंब काय करणार?
तुम्ही म्हणाले असं आणि असं काय, त्याचं कारण मी असं केलं की आरशातलं तसं करतात. ते आरशातलं जे प्रतिबिंब आहे ते आपण हात जोडले, आरशातलं प्रतिबिंब हात जोडतं. आपण हसलो की आरशातलं प्रतिबिंब हसतं. आपण ते प्रतिबिंब तसंच बघतं आपल्याकडे. हे जे आरशात चाललेलं आहे ना आपलं, ते जगात चाललेलं आहे. इट इज सो सिम्पल. डोक्यात प्रकाश पडला. इट इज सो सिम्पल. हे जे काही चाललंय ना आरशामध्ये आपलं, तेच आणि जगात चाललेलं आहे. जगामध्ये बघा, तुम्ही रस्त्यावरून चालताना आणि एखादा मनुष्य आपल्याकडे पाहतो. काय रे पाहतो कशाला माझ्याकडे? आता तो पाहतो आहे ना, तू पण त्याच्याकडे पहा आणि जरा हस ना. काय रे कशाला माझ्याकडे पाहतो? मग म्हणतो, मग हा रस्ता काय तुझ्या बापाचा आहे? लगेच बाप. रस्त्यातून चालताना बहुत धक्का चुकून लागला. काय रे तुला काय मात चढलाय काय? अरे पण चुकून धक्का लागला असेल ते नाही, पण हात जसा बोलेल ना त्याप्रमाणे तिकडून प्रतिक्रिया होते, त्याप्रमाणे तिथून प्रतिक्रिया होते. म्हणून जगामधला प्रत्येक माणूस, प्रत्येक व्यक्ती हे आपलं प्रतिबिंब आहे. हे प्रतिबिंब आपलं आहे. लक्षात तुम्ही घेतलं की बिंबाने काय करायचं, म्हणजे ऍक्शन काय घ्यायची हे तुमच्या लक्षात येईल. खरं ऍक्शन जशी होईल तशी रिॲक्शन तिथून होणार. मग तो आरसा असो नाही तर जग असो. जशी माझी ऍक्शन असेल तशी तिथून रिॲक्शन होईल. आणि म्हणून ऍक्शन रिॲक्शन, ऍक्शन रिॲक्शन असं हे जग चाललेलं आहे. असं हे जग चाललंय. महाभारत काय आहे? ऍक्शन रिॲक्शन आहे. रामायण काय आहे? ऍक्शन रिॲक्शन आहे. जगामध्ये काय चाललेलं आहे? ऍक्शन रिॲक्शन चाललेलं आहे. हे जे ऍक्शन रिॲक्शन चाललेली आहे त्याच्यामध्ये बुडत्याचा पाय खोलात अशी एक म्हण आहे. तसं ऍक्शन झाल्यानंतर रिॲक्शन तशीच होते. रिॲक्शन झाल्यानंतर पुन्हा ऍक्शन करतो ती तशीच. आणि अशा तऱ्हेने ऍक्शन रिॲक्शन क्रिया तशी प्रतिक्रिया होता 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 ते गाडं इतकं बिघडत जातं की शेवटी कोर्ट कचेऱ्या, खून माऱ्या, दंगे धोपे, युद्ध लढाया इथपर्यंत ते जातं. जगाचा इतिहास हा असा आहे. जगाचा इतिहास असा आहे. हे कोणी सुधारण्याचाच प्रयत्न करत नाही. हे सुधारण्याचा कोणी प्रयत्न करत नाही सायंटिफिक बेसिसवर. गंमत अशी आहे, नैतिकतेचे पाढे आमच्या साधू संतांनी, विचारवंतांनी, प्रेषितांनी वगैरे सांगितले. पण नैतिकता ज्याला आपण म्हणतो, त्या नैतिकता ज्याला आपण व्हॅल्यूज म्हणतो, त्याला आपण व्हॅल्यूज म्हणतो. हे जे नीतिमूल्य असा शब्द वापरला जातो, ही जी नीतिमूल्य आहेत ती सर्वांनी आतापर्यंत सांगितली. जीवनविद्या सांगते ही नीतिमूल्य जी आहे ती काही उपयोगाची नाहीत. काही उपयोगाची नाहीत. का? कारण नीतिमूल्य ही नेहमी बदलत असतात. नेहमी बदलत असतात. नीतिमूल्य ही नेहमी बदलत असतात. 400 वर्षापूर्वी जी नीतिमूल्य होती ती आज राहिलेली नाहीत. 400 वर्षापूर्वी जी नीतिमूल्य ती आज राहिलेली नाहीत. आणि आज जी नीतिमूल्य आहेत ती उद्या राहणार नाहीत. ती सारखी बदलत असतात. म्हणून जीवनविद्येने नीतिमूल्य मानलेली नाहीत,
जीवनविद्या सांगते व्हॅल्यूज ऑफ लाईफ, म्हणजे जीवनमूल्य ही महत्वाची आहे. ही जी जीवनमूल्य आहेत, ही जीवनमूल्य लॉज ऑफ नेचर याच्यावर अवलंबून आहेत. आणि लॉज ऑफ नेचर म्हणजे निसर्गाचे नियम, निसर्गाचे कायदे, ह्याच्यावर व्हॅल्यूज ऑफ लाईफ म्हणजे जीवनमूल्य अवलंबून असल्यामुळे ही कधीही बदलत नाहीत. जीवनमूल्य कधीही बदलत नाहीत. नीतिमूल्य बदलत असतात. लक्षात घ्या, नीतिमूल्य बदलत असतात पण जीवनमूल्य कधीही बदलत नाहीत. कारण जीवनमूल्य जी आहेत ती निसर्गाच्या नियमावर आधारित आहे. म्हणून जीवनविज्ञान जीवनमूल्य सांगते, नीतिमूल्य सांगत नाही. हे एकदा तुमच्या ध्यानामध्ये आलं की ही जीवनमूल्य किती महत्वाची आहेत. आणि म्हणून निसर्गाचे जे नियम आहेत त्या निसर्गाच्या नियमाला अनुसरून आपण जेव्हा जीवन जगतो तेव्हा आपल्या जीवनामध्ये सुख, शांती, समाधान, आनंद, यश, समृद्धी ह्या सर्व गोष्टी आपल्याला प्राप्त होतात. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात